नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. आईस्क्रीम विकायला घराजवळ आला, नजर फिरली आणि मतिमंद मुलीचा विनयभंग केला. नसलापूर पर्वती आणि आता मुळशीमधील घटनेनं पुणे हादरलं. पुण्यातील नसलापूर आणि पर्वती भागातील अत्याचाराच्या घटनांनी संतापाची लाट पसरली असताना आता मुळशी तालुक्यातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील एका गावात दुचाकीवरून फिरत आईस्क्रीम विकणाऱ्या इस्माने मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित 14 वर्षीय मतिमंद मुलगी दुपारी 2च्या सुमारास दुचाकीवरून फिरत आईस्क्रीम विक्रीसाठी घराजवळ असलेल्या विक्रेत्याकडे आईस्क्रीम घेण्यासाठी आपल्या लहान चुलत बहिणीसह गेली असता आरोपी याने पीडितीला आईस्क्रीम देत जवळ घेऊन तिचा विनयभंग केला. यावेळी पीडितीने आरडाओरडा केला आणि ती घरी धावत आली. पीडितीने घडलेली घटना तिच्या पालकांना सांगितली. त्यावेळी आरोपी घटनास्थळाहून दुचाकी घेऊन पळून गेला होता. पालकासह ग्रामस्थांनी परिसरात आरोपीचा शोध घेत त्याला शोधून काढलं व आरोपीला पौंड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. बरेच आईस्क्रीम विक्रेते, भंगारवाले, फेरीवाले हे परप्रांतीय असून त्यांच्याकडे असणाऱ्या दुचाकी हे महाराष्ट्रातील RTO क्रमांकाच्या दिसतात. त्यावर पोलिसांनी चौकशी करून त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे. पौंड पोलिसांनी तातडीनं गुन्हा रजिस्टर नंबर 123/2026 B NS 74 लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 कलम 8/12 सदर आरोपीवर दाखल करून तपास सुरू केला आहे. माहितीच्या आधारे आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.